श्री स्वामी समर्थ. बघा, लक्ष्मी माता आपल्याकडे आकर्षित कशी झाली पाहिजे, आपल्याकडे आली कशी पाहिजे. घरी एका जागेवर बसल्यानं लक्ष्मी येणार नाहीये. आपल्याला त्या कामापर्यंत स्वतः जावं लागेल. मग आपल्याकडे सुरुवात जेव्हा होते, आपल्या अंगणाची सुरुवात आपल्या दारापासून होते. मग आपलं दार आपण कसं सुशोभित असायला पाहिजे. आपण नेमकं रांगोळी काढताना कुठली रांगोळी काढायला पाहिजे जेणेकरून लक्ष्मी मातेला ती आवडेल आणि लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये येईल. तर मग लक्ष्मीपदम, नेहमी लक्ष्मीपदम ही रांगोळी आपण काढायला कधीही विसरायचं नाही. आणि दोन्ही इकडून आपले स्वस्तिक असले पाहिजे आणि लक्ष्मीपदमची रांगोळी असली पाहिजे. आणि गायीचे पावलं आपल्याकडे काढायलाच पाहिजे. गोपदम, ज्याला गोपदम म्हणते, गोपदम पण आपल्याला दोन्ही इकडून काढायचं आहे. लक्ष्मीचे पावलं काढायचे आणि लक्ष्मीपदम नावाची रांगोळी आपल्याला काढायची आहे. आणि इतकी सुंदर रांगोळी आहे ही, खूपच छान. आणि याचा अनुभव जेव्हा तुमच्या दरवाजापासून सुरुवात होते ना, दारापासून तर घरापर्यंत आपल्याला मग लक्ष्मी माता यायला आपल्याकडे विराजमान होते. म्हणून आपण आपल्या दारालाच इतकं सुशोभित करा. आणि लक्ष्मीपदमची रांगोळी काढताना कधीही चुकू नका. ही लक्ष्मीपदमची रांगोळी रोजच्या दिवसामध्ये तुमची असली पाहिजे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.